हॅलो मैत्रिणींनो, टिफिन सर्व्हिस चॅनलवर आपलं आज सहर्ष स्वागत आहे। खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे। तर ही रेसिपी मी खूप दिवसांनी पहिल्यांदाच बनवत आहे। तसं तर पहिल्यांदाच रेसिपी बनवत आहे। तर ती मला जमते का नाही ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा। आणि आता हे मी अंडे फोडून असे घेतलेले आहेत 4 ते 5 अंडे। मी नेहमी असेच एका तांब्यामध्ये अंडे फोडून घेते, जेणेकरून असे पटपट जरी आपण चाकूने हे केलं चमच्याने तरी पण ते साईडला सांडत वगैरे नाही अंड्याचं। तर त्यासाठी मी तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवर आणि ब्रेडचे काप काढून घेतलेत मी। त्यासाठी 2 ते 3-4 कांदे बारीक छोटे छोटे कापून घेतलेले आहेत। तर हे पहा, मी ब्रेडचे काप अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत अगोदर। त्याच्यानंतर मी त्याच्यावर आपलं फोडलेलं अंडं चांगलं मॅच करून ओतून घेतले। त्याच्यावर अशी कोथिंबीर यातरून घेतली। त्याच्यानंतर टोमॅटोच्या थोडेसे मी काप काढलेले आहेत, ते टोमॅटो ठेवून घेते। त्याच्यानंतर मी थोडा कांदा टाकून घेतला, थोडंसं मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। आणि त्याच्यानंतर मी आपलं चीज टाकून घेतलेलं आहे खिसून छोटं छोटं बारीक। आता मला प्रश्न पडलाय की मला ह्या अंड्याच्या पोळ्या जमतील का नाही जमतील। बापरे, पहिलीच अंड्याची पोळी तुटली। आता ही दुसरी ट्राय केली, दुसरी पण चालती जमती का नाही जमती ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, कारण की मला वाटत नाही माझ्या चांगल्या पोळ्या येतील म्हणून। नवीन नवीन रेसिपी शिकण्यासाठी किंवा नवीन नवीन रेसिपी हे करण्यासाठी कधी पण मी म्हणजे ट्राय करताना पहिल्यांदा तर आपल्याला हे होतच। आज खूप उशीर झालेला होता स्वयंपाकाला, माझ्या सगळ्याच टिफिन देण्यासाठी सगळ्या वहिनी आल्या, पोळ्या करून गेल्या, पण मला असा खूप उशीर झाला आहे। आणि उशीर झाल्याच्या नंतर तर स्वयंपाकाचा मला मूडच राहत नाही, त्याच्यामुळे आज अंड्याच्या पोळ्या पण खूप तुटत आहेत, मोडत आहेत। लहान मुलांसाठी अशा वेगळ्या रेसिपी बनवून दिल्याच्या नंतर जरा मुलं आवडीने खातात, पण मी तर हा प्रयोग पहिल्यांदाच केलेला होता। आता मी अंड्याच्या पोळ्या करण्यासाठी दुसरे अंडे फोडून घ्यायला लागली। अंडे फोडून मी त्याच्यामध्ये सगळे अंडे असे फोडून घेते आणि अंडे फोडून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये चिरलेला बारीक कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि टोमॅटो आणि कोथिंबीर, चिरलेला कांदा संपूर्ण असं त्या तांब्यामध्ये मिक्स करून घेणार आहे अंडे फोडलेल्या ह्याच्यात। हे सगळं मी आता मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्हाला सांगितलेले सगळे हे। आणि हे आता मी थोडं थोडं करून ओतून घेणार आहे। तवा चांगला तापलेला आहे।
अंड्याच्या पोळ्या येणार नाहीत असा अंदाज वाटायला लागले मला एक आता, कारण की अरे ही रेसिपी माझ्या आवडीची रेसिपी असल्यामुळे ही रेसिपी मी म्हणजे आता दुसरी पोळी पाहूयात आपण जमती की नाही जमती ते. आज आमच्या साहेबांना अंड्याच्या पोळ्या खायच्या होत्या, पण पोळ्या म्हणता म्हणता पोळ्याचे तुकडे तुकडेच झालेत. आखी पोळी तर एक पण नाही बघायला राहिली. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आमच्या तुटक्या मुटक्या पोळ्यांचा व्हिडिओ पण मला वाटलं होतं रेसिपी जमणार नाही आणि खरंच ती रेसिपी जमली नाही आज. तर चला भेटूया उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये. नक्कीच एक वेगळी रेसिपी घेऊन येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला बाय बाय.